मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इतिहास इयत्ता 11वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 13 भारत, श्रीलंका आणि आग्नेय आशिया. भारताचा या दोन्ही देशांच्या बरोबर कसा संबंध होता ते आपण आता पाहूया. या प्रकरणामध्ये 2 उपघटक आहेत. त्यातला पहिला उपघटक अभ्यासाला घेतला आहे आपण, भारत आणि श्रीलंका. भारत आणि श्रीलंका. श्रीलंका आणि भारत यांचा इतिहास प्राचीन काळापासून एकमेकांशी निगडित आहे. भारताच्या दक्षिणेला हा श्रीलंका देश आहे. नकाशात तुम्ही पाहिलं आहे. दीपवंश, महावंश, चुल्लवंश या 3 ग्रंथांमधून बुद्धपूर्व काळ आणि बुद्धोत्तर काळात भारतात आणि श्रीलंकेत होऊन गेलेले राजवंश, त्यांचे परस्पर संबंध आणि घडलेल्या ऐतिहासिक घटना यांची माहिती मिळते. या ग्रंथांना वंशग्रंथ असे म्हणतात. संकल्पना चित्र येऊ शकतं इथे. वंशग्रंथांची नावं दीपवंश, महावंश आणि चुल्लवंश हे 3 ग्रंथ बुद्धपूर्व काळ आणि बुद्धोत्तर काळात भारतात श्रीलंकेत कोणकोणते राजवंश होऊन गेले, त्यांचे परस्परांशी संबंध कसे होते, त्या काळात कोणकोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या याची माहिती या ग्रंथामध्ये मिळते. वंश ग्रंथ असं त्याला म्हणतात या ग्रंथांना. वंशग्रंथामध्ये दिलेल्या माहितीनुसार इसवी सनाच्या सुमारे 6व्या शतकात श्रीलंकेत स्थापन झालेल्या पहिल्या राज्याचे नाव तांबपन्नी किंवा त्याला ताम्रपन्नी असे पहिलं राज्य तांबपन्नी किंवा ताम्रपन्नी. या राज्याचे दुसरे नाव राजराट असे होते. त्यालाच आणखी एक नाव होतं राजराट. ग्रीक इतिहासकारांनी श्रीलंकेचा उल्लेख तॅप्रोबेन असा केला आहे. तॅप्रोबेन म्हणजे तांबपन्नी किंवा राजराट, हे ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केला आहे त्या राज्याचा. हे राज्य प्रस्थापित करणारा पहिला राजा विजय हा मूळचा भारताच्या वंग कलिंग राज्यातील युवराज होता अशी आख्यायिका आहे. म्हणजे अशी कथा आहे की हे राज्य स्थापन करणारा पहिला राजा जो होता तो होता विजय आणि तो मूळचा होता भारताचा आणि त्याचं राज्य होतं वंग कलिंग अशी आख्यायिका आहे. त्याच्या राज्यातून तो प्रथम सुप्पारक म्हणजे सोपारा येथे आला. तेथून तो श्रीलंकेत पोचला आणि त्याने तिथे राज्य स्थापन केलं अशी आख्यायिका आहे. आता श्रीलंकेतील प्राचीन राज्ये आणि महत्त्वाची बंदरे अभ्यासण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या. पुस्तकात ही वेबसाईट दिलेली आहे. श्रीलंकेच्या बाबत अधिक माहिती तुम्हाला इथे मिळू शकेल. सम्राट अशोकाचा पुत्र थेर महिंद किंवा त्याचं नाव महेंद्र असं पण आहे, थेर महेंद्र याचे श्रीलंकेची राजधानी अनुराधपूर येथील मिहिनथले येथे आगमन झाले. म्हणजे सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र जो आहे तो श्रीलंकेतील मिहिनथले इथे गेला. त्याने श्रीलंकेचा राजा देवानामपियतिस्स या राजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. त्यालाच पबजा किंवा प्रवज्जा दिल्याचे सविस्तर वर्णन वंशग्रंथामध्ये आहे. श्रीलंकेच्या राजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. उपदेश प्राप्त झाल्यानंतर राजा आणि त्याच्यासह आलेल्या सर्व प्रजाजनांनी बौद्ध धर्म स्वीकारला. राजा देवानामपियतिस्स याच्या धाकट्या भावाची पत्नी अनुला हिने भिक्खुनी बनण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणजे राजा जो आहे देवानामपियतिस्स त्याचा धाकटा भाऊ आणि त्याची पत्नी अनुला हिने बौद्ध भिक्खू बनण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा थेर महिंदांनी त्यांची बहीण थेरी संगमित्ता हिला भारतातून बोलवावे अशी सूचना केली. आणि महेंद्राची बहीण होती संगमित्रा, तिला भारतातून बोलवायची सूचना केली. मग त्यानुसार थेरी संगमित्ता किंवा संगमित्रा महेंद्राची बहीण श्रीलंकेला आली. येताना तिने बोधी वृक्षाची फांदी आणली होती की जिथे गौतम बुद्धांना ज्ञान झालेलं होतं बोधी वृक्षाखाली. स्वतः राजा देवानामपियतिस्स तिच्या स्वागतासाठी हजर होता. थेरी संगमित्ताने मग अनुलाला दीक्षा दिलेली. आणि इथे पहा मिहिनथले येथे असलेल्या राजा देवानामपियतिस्स यांचा पुतळा आहे हा, राजाचा हा पुतळा. आणि मग संगमित्ताने अनुलाला दीक्षा दिलेली आहे. अनुला ही भिक्खुनी झालेली श्रीलंकेतील पहिली स्त्री. हे पण लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्न. पहिली स्त्री अनुला बौद्ध भिक्खुनी.
थेरी संघमित्ताने श्रीलंकेतील पहिले भिक्खुनी शासन किंवा भिक्खुनी संघ प्रस्थापित केले. थेरी संघमित्ताने. थेरी संघमित्ताच्या आगमनाचे स्मरण म्हणून श्रीलंकेमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पौर्णिमेला उंडुवपपोया या नावाचा उत्सव साजरा केला जातो. आणि उंडुवपपोया म्हणजे डिसेंबर महिन्यातील पौर्णिमा आहे, तिचा उत्सव साजरा केला जातो. ह्याचं कारण काय, तर संघमित्राचं आगमन झालेलं आहे श्रीलंकेत, म्हणून उंडुवपपोया हा सण साजरा केला जातो तिथे. आता पाहूया श्रीलंकेतील महत्त्वाची सांस्कृतिक स्थळे आहेत त्याची माहिती घेऊया. अनुराधपूर मिहिनथले. थेर महिंद आणि थेरी संघमित्ता हे दोघे बहीण भाऊ यांच्या अनुराधपूर जवळच्या मिहिनथले येथील वास्तव्यामुळे बौद्ध धर्म श्रीलंकेत रुजला आणि वाढला. अनुराधपूर मिहिनथले येथील महत्त्वाचे स्तूप कोणते आहेत पाहू. कंटकचेतीय हा मिहिनथले येथील प्राचीन स्तूपांपैकी एक आहे. स्तूपाजवळ असलेल्या कोरीव शिलालेखांमध्ये जवळचा पाण्याचा तलाव आणि जमीन यातील करातून तिथे कर आकारला जाईल मिळणारा निधी या स्तूपाच्या देखभालीसाठी दिल्याचा उल्लेख आहे. मिहिनथले येथील थेर महिंदांच्या शारीरिक धातूंवर अस्थि उभारलेला स्तूप अंबस्थल दगाबा या नावाने ओळखला जातो. एक स्तूप आहे आणि त्याला अंबस्थल दगाबा असं म्हणतात. महिंदाच्या शारीरिक धातूवर किंवा अस्थिवर उभारलेला स्तूप. थेरी संघमित्ताने श्रीलंकेत येताना तिच्याबरोबर गौतम बुद्धाच्या उजव्या खांद्याच्या अस्थी सोबत आणल्या होत्या. उजव्या खांद्याच्या अस्थी आणल्या होत्या. राजा देवानामपियतिस्स याने अनुराधपूरमध्ये या अस्थींवर थुपाराम हा स्तूप उभारला. गौतम बुद्धाच्या अस्थींवर तो उजव्या खांद्याच्या अस्थी होत्या, स्तूप उभारला. श्रीलंकेत अस्तित्वात असलेल्या स्तूपांमध्ये थुपाराम हा सर्वात प्राचीन असा स्तूप आहे. पहा हे चित्र आहे. इथे गौतम बुद्धाच्या डाव्या खांद्यावरील अस्थी आहेत आणि श्रीलंकेत आहे थुपाराम स्तूप. बुद्धघोष हा प्राचीन श्रीलंकेत होऊन गेलेला एक सुप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ. बुद्धघोष भारतीय तत्त्वज्ञ. अनुराधपूरमधील महाविहार येथे त्याचे वास्तव्य होते. विशुद्धिमग्ग हा त्याने लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे. बुद्धघोषाने लिहिलेला ग्रंथ विशुद्धिमग्ग. विशुद्धिमग्ग हा ग्रंथ त्रिपिटक ग्रंथाच्या बरोबरीने महत्त्वाचा समजला जातो. त्रिपिटक ग्रंथ जितके महत्त्वाचे तितकाच हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. पुढचं शहर पाहूया आपण. पुलत्थीनगर किंवा पोलन्नरुवा. चुल्लवंश या ग्रंथामध्ये पोलन्नरुवा या शहराचा उल्लेख पुलत्थीनगर या नावाने केला आहे. इसवी सनाच्या 10व्या शतकात चोळ सम्राट पहिला राजराजा याने श्रीलंकेवर आक्रमण केले आणि अनुराधपूर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. चोळ राजाने श्रीलंकामधील अनुराधपूर उद्ध्वस्त केले. त्याने पोलन्नरुवा येथे आपली राजधानी प्रस्थापित केली. पोलन्नरुवा राजधानी केली. त्याने पोलन्नरुवाचे नामकरण जननाथ मंगलम, हे पण त्याचंच नाव जननाथ मंगलम असे केले आणि तेथे एक शिवालय बांधलं, शिवाचं मंदिर. त्यानंतर त्याने आपल्या राणीच्या स्मरणार्थ आणखी एक शिवालय बांधले. श्रीलंकेत असणाऱ्या हिंदू मंदिरांपैकी ही देवालये सर्वाधिक प्राचीन आहेत. ही देवालये अतिशय प्राचीन आहेत. पहा चोळ राजराजा विजयबाहू याने चोळांचा पराभव करून श्रीलंकेतील त्याचे वर्चस्व संपुष्टात आणले. विजयबाहूने चोळांचा पराभव केला. त्याच्या वंशातील इसवी सनाच्या 12व्या शतकात होऊन गेलेला पहिला पराक्रमबाहू हा राजा श्रीलंकेतील इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पराक्रमबाहू हा राजा महत्त्वाचा. त्याच्या काळापर्यंत श्रीलंकेतील बौद्ध संघ विस्कळीत झाले होते. महाथेर कस्सप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना एकत्रित करण्यावर पहिल्या पराक्रमबाहूने भर दिला. पण त्याने हा बौद्ध संघ विस्कळीत झाला होता, त्यांना एकत्रित करण्याचं काम केले. श्रीलंकेतील रुहुना नावाच्या राज्याचा पहिल्या पराक्रमबाहूने पराभव केला. रुहुना राज्यातील राजवंशाच्या देखरेखीखाली असणारा गौतम बुद्धांचा दंतधातू निस्संकमल्ल नावाच्या राजाने परत मिळवला. दंतधातू होता तो निस्संकमल्ल नावाच्या राजाने परत मिळवला. त्यानंतर पोलन्नरुवा येथे त्याने बौद्ध मंदिर बांधलं.
मंदिराच्या मध्यभागी एक स्तूप आहे. त्या मंदिराच्या स्तूपाच्या पायथ्याशी अर्धवर्तुळाकृती पायरीचा दगड आहे. हे श्रीलंकेच्या स्तूप स्थापत्याचे वैशिष्ट्य, म्हणजे तिथलं स्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य पायथ्याशी अर्धवर्तुळ पायरीचा दगड. त्याला चंद्रशिला असे म्हणतात. चंद्रशिला म्हणजे अर्धवर्तुळ दगड स्तूपाच्या पायथ्याशी असलेला. त्यावर हंस, हत्ती, घोडे आणि वेली यांच्या आकृती कोरलेल्या आहेत. चंद्रशिला जे स्तूपाच्या तिथे पायरीचा दगड आहे त्यावर आकृती कोरलेल्या आहेत. पहा, या चित्रामध्ये दिसतंय हे चंद्रशिला आकृती, पायरीचा दगड गोल आणि त्यावर चित्र कोरलेली आहेत, हत्ती, वेली, मोर वगैरे. पोलन्नरुवा येथील गलपोथा, गलपोथा म्हणजे काय, दगडावरील पोथी, गलपोथा दगडावरील पोथी, हा एक वैशिष्ट्यपूर्ण अभिलेख आहे. हा 8.17 मीटर लांबीच्या आणि 1.39 मीटर रुंदीच्या अखंड शिलापट्टावर कोरलेला लेख असून त्यामध्ये निस्संक मल्ल या राजाची कारकीर्द आणि पराक्रमाचे वर्णन आहे. निस्संक मल्ल या राजाच्या पराक्रमाचं वर्णन आहे गलपोथावर आणि तो अखंड दगड आहे, दगडावरील पोथी. गलपोथाच्या एका बाजूस 2 हंसावलींच्या किनारीमध्ये गजलक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे आणि एका बाजूला हंस दाखवलेले आहेत, त्याचे किनार आणि गजलक्ष्मीची प्रतिमा आहे. पहा, या चित्रात दिसते गलपोथा, इथे गजराजाची प्रतिमा अखंड दगडात कोरलेलं. श्री दलदमलिगौ या नावाने ओळखले जाणारे दंतधातूचे सध्याचे मंदिर कँडी या शहरात आहे, अजूनही आहे ते. या मंदिराला युनेस्कोने जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला आहे. दलदमलिगौ हे मंदिर कँडी शहरात आहे. सहज जाता जाता आणखी माहिती घेऊया. गौतम बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर त्यांच्या अस्थींचे अवशेष भारतातील आणि बाहेरच्या देशांमधील बौद्ध संघाच्या हवाली करण्यात आले. म्हणजे गौतम बुद्धांच्या अस्थी परदेशात बाहेरही गेलेल्या आहेत. अस्थींच्या या अवशेषांना धातू असे म्हटले जाते, म्हणजे त्याच्या अस्थींच्या अवशेषाला धातू म्हटलंय. दीघनिकाय या ग्रंथातील वर्णनानुसार गौतम बुद्धांच्या डाव्या बाजूचा सुळा म्हणजेच दंतधातू कलिंग देशाच्या राजाला मिळाला. गौतम बुद्धाचा डाव्या बाजूचा जो सुळा आहे तो कलिंग देशाच्या राजाला मिळाला. हा दंतधातू पुढे श्रीलंकेत आला. ज्यांच्याकडे दंतधातू असेल त्याला राज्य करण्याचा दैवी अधिकार आहे अशी श्रद्धा श्रीलंकेतील राजघराण्यामध्ये रुजली, की ज्याच्याकडे हा दंतधातू आहे त्याने राजा व्हायचं. त्यामुळे सत्तेवर असलेल्या राजांनी तो आपल्या राजवाड्याच्या परिसरातच राहावा यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे दंतधातूचे स्थान सतत बदलत राहिले. राजा बदलला, स्थान बदललं, तो मिळवण्याचा प्रयत्न राजांनी केलेला आहे. पुढचं शहर पाहूया, दांबुल्ल आणि सिगिरिया. श्रीलंकेतील दांबुल्ल येथील बौद्ध लेणी जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झालेली आहेत. दांबुल्ल इथली लेणी आहेत ती. या ठिकाणी असलेल्या 5 लेण्यांच्या अंतर्भागात गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या मूर्तीबरोबर छतावर काढलेली चित्र आहेत. मूर्ती पण आहेत आणि छतावर चित्र पण काढलेली आहेत. दांबुल्ल शहराच्या जवळ असलेल्या सिगिरिया येथील पर्वतावर एका प्रचंड मोठ्या खडकावर बांधलेला किल्ला आणि राजवाडा होता. या खडकात राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी कोरलेली सिंहाची एक प्रचंड मूर्ती, प्रवेशद्वारावर सिंहाची मूर्ती, त्यावरून या ठिकाणाचे नाव सिगिरिया असे पडले. सिगिरिया नाव पडल्याचं कारण प्रवेशद्वारावर कोरलेली सिंहाची मूर्ती. सिगिरिया येथील भित्तिचित्रांच्या शैलीची तुलना अजिंठा येथील भित्तिचित्र शैलीशी केली जाते. अजिंठ्याला जशा प्रकारची भित्तिचित्र आहेत तशी सिगिरियामध्ये आहेत ही चित्रशैली. पहा, या चित्रात दिसतंय सिगिरिया येथील भित्तिचित्र, भिंतीवरचं हे चित्र दिसतंय. सहज जाता जाता आणखी माहिती घेऊ. इसवी सनापूर्वी 3रे शतक ते इसवी सनाचे 1ले शतक या काळातील श्रीलंकेमध्ये मिळालेले कोरीव लेख अशोककालीन ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. लिपी तिथे ब्राह्मी आहे आणि सम्राट अशोकाचा कालखंड. अभ्यासकांच्या मते त्यातूनच हळूहळू आजची सिंहल लिपी विकसित झाली. म्हणजे सिंहल लिपी कशातून निर्माण झाली तर ब्राह्मी लिपीतून विकसित झाली. ललित विस्तर सूत्र या बौद्ध ग्रंथात एकूण 64 भारतीय लिपींची यादी दिली आहे. या ग्रंथामध्ये 64 भारतीय लिपी, ललित विस्तर सूत्र, त्यामध्ये ब्राह्मी लिपीचा उल्लेख आहे.
ब्राह्मी लिपीपासून पुढे श्रीलंका आणि आग्नेय आशियातील अनेक लिपी विकसित झाल्या. ब्राह्मी लिपीपासूनच इतर लिपी विकसित झाल्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.